नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. धनंजय मुंडे हे काल रात्री भगवानगडावर पोहोचले. सध्याच्या घडीला त्यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव महाराज यांच्याशी रात्री 12:30 वाजेपर्यंत चर्चा केली. त्यांनी रात्री गडावरच मुक्काम केला, तर सकाळी त्यांच्या हस्ते पूजाही पार पडली. सोयगाव तालुक्यातील जरांडी इथल्या आरोग्य केंद्र रात्री बंद करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा डुकरे यांच्यासह इतरांना आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना 3 दिवसामध्ये लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिलीच भेट आहे, तर या भेटीमध्ये संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केलं म्हणून कारणे दाखवा नोटीस भाजपनं बजावलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना आता भाजपनं कौतुकाचं पत्र पाठवलंय. 1000 सदस्यता नोंदणी पूर्ण केली. चंद्रशेखर बावनकुळेंनी विशेष पत्र देऊन रणजितसिंह मोहिते पाटील यांचा गौरव केला. मावळ विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून सुनील शेळके यांच्या विरोधात काम केल्यानं पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. मावळ तालुक्यातील 8 राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतला. पुणे जिल्हा नियोजन आणि विकास समितीवर मावळ आमदार सुनील शेळके आणि दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र वगळण्यात आलं. राज्यातील कोणत्याही प्रकारच्या शेतजमिनीवर नवीन उद्योग सुरू करताना महसूल विभागाची अकृषिक सदनची अट रद्द करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मालवण राजकोटमधील छत्रपती शिवरायांच्या प्रत्यक्ष पुतळ्याची उभारणी 15 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. तर सध्या राजकोटमध्ये चौथऱ्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र कला संचालनालयानं पुतळ्याच्या क्ले मॉडेलला मंजुरी दिली आहे. साताऱ्यातील संग्रहालयामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून असलेली ऐतिहासिक वाघनखं शुक्रवारी नागपूरकडे रवाना होणार आहेत. तर ही वाघनखं नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये 8 महिन्यांसाठी ठेवली जातील. सरकारी आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान 2 वेळा तरी अचानक भेटी द्या, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठांना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 690 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील 11 सरकारी रुग्णालयांमधील औषधोपचार, यंत्रसामग्री, वॉर्डचं आधुनिकीकरण, मैदानांचं सुशोभीकरण या सुविधांचा समावेश आहे. एसटी महामंडळानं शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95% भाडीवाढीचा निर्णय घेत प्रवास महाग केलाय. आता 1 फेब्रुवारीपासून एसटीच्या आवडेल तिथं कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरामध्ये 55 ते 66% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढलेली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना मुंबई उपनगर जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. या शोध मोहिमेसाठी एनजीओंना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. उत्तर प्रदेशात गारपीट आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे 3 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे, असं महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे. काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडेंना बदनाम करतायत. राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होतीये, असंही शास्त्री महाराज म्हणाले. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अंजली दमानिया या फोन लाईनवर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. अंजली दमानिया,
तुम्ही धनंजय मुंडे असतील किंवा त्यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्याविषयी अनेक खुलासे केलेले आहेत, पण आता नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं ते म्हणतात. तुमची काय प्रतिक्रिया? मला पहिलं तर हेच म्हणावं असं वाटतं की भगवानगड हे अतिशय अतिशय पवित्र असं स्थान आहे आणि जे भगवान बाबांनी केलं ते प्रबोधन म्हणजे सामाजिक असो शैक्षणिक असो त्यांनी कीर्तनातनं जे प्रबोधन केलं त्याच्यामुळे खूप खूप दिशा देणारं असं ते काम होतं आणि तितक्याच आदरपूर्वक मी नामदेव शास्त्रींना मला माझ्या भावना पोचवायच्या आहेत की कसं असतं की प्रत्येक माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो वेगळा असतो आणि जेव्हा तो बाहेरच्या जीवनात असतो तसा तो बराच वेगळा असू शकतो. तर धनंजय मुंडे त्यातलाच प्रकार आहे. ते जेव्हा भगवानगडावर जात असतील तेव्हा त्यांचं एक रूप त्यांना नामदेव शास्त्रींना दिसत असेल, पण त्यांचं जे खरं रूप आहे जे बाहेरच्या जीवनातलं आहे ते कदाचित नामदेव शास्त्री यांना माहीत नसावं. म्हणूनच आज हे त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते खरंच ऐकून दुःख झालं की आम्ही जे लढतोय ते कुणा धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध नाही लढत आहे, आम्ही त्या प्रवृत्ती विरुद्ध लढतोय. तो जो दहशत करणारा व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध लढतोय, जो भ्रष्टाचार करून स्वतःचं घर भरतो आणि आपल्या लोकांना पैसे वाटतो त्यांच्या विरुद्ध आम्ही लढतोय. आणि आम्ही जेव्हा लढतोय तेव्हा फक्त आणि फक्त पुरावे घेऊन लढतोय. तर मला कुठेही तरी असं वाटतं की कदाचित ही सगळी खरी बाजू धनंजय मुंडेंची त्यांना माहीत नसावी म्हणून त्यांनी असं विधान केलं असेल. पण मला खरं खूप दुःख झालं हे ऐकून की असं राजकारणासाठी त्यांची पाठराखण करायला नको होती. पण कारण त्यांना कदाचित धनंजय मुंडे किती चांगले आहेत हीच त्यांची बाजू माहीत असेल म्हणून त्यांनी तसं केलं असेल. पण मला असं वाटतं की जेव्हा ते कागदपत्र बघतील, कारण येत्या 2 दिवसात मी आणि एक मोठा खुलासा करणार आहे, तर मला असं वाटतं की ते जेव्हा खरी बाजू बघतील तेव्हा त्यांना कळेल की आपण कुठेतरी म्हणायला नको होतं असं. पण अंजली दमानियाजी, तेवढंच मी म्हणू शकते. आतापर्यंत तुम्ही अनेक कागदपत्र सादर केलेली आहेत, ती त्यांनी बघितली नसतील का? किंवा तुम्ही आता त्याच्यानंतर त्यांना स्वतः जाऊन ती कागदपत्र देणार आहात का? नाही, मी जाईन की नाही माहित नाही, पण मला एकदा भगवानगडावर नक्कीच जायचंय. पण आता जाईन की नाही मला कल्पना नाही, पण मी कागदपत्र त्यांच्यापर्यंत अगदी प्रॉपरली मार्किंग करून मी पोचवेन. कारण खरंच जसं आपण असतो ना, कारण आपल्याला अमुक गोष्टी माहीत नसतात आयुष्यात आणि खरी धनंजय मुंडेंची बाजू त्यांना माहिती आहे. ज्या दिवशी ते कागदपत्र बघतील, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजचे बघतील, जगमित्रचे बघतील, टर्टल लॉजिस्टिक्सचे बघतील, त्यांच्यात वाल्मिक कराड धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत ते बघतील, त्यांच्या जमिनीचे सातबारे बघतील, अफाट संपत्तीच्या गोष्टी त्यांना कळतील, तेव्हा मला नाही वाटत त्यांना असा परत कधी ते असा विचार करू शकतील. कारण जे झालंय ते मला फक्त मी एवढंच म्हणू शकते, झालंय हे बघून. पण अंजली दमानियाजी, आता जेव्हा नामदेव शास्त्री महाराज यांनी पाठराखण केली आहे धनंजय मुंडेंची, त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक उल्लेख केलाय, तो म्हणजे समाजाच्या आडून बदनामी केली जाते मुंडेंची आणि त्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल असंही ते म्हणतायत. नाही, कारण ते काल रात्रीपासून धनंजय मुंडेच त्यांच्या कानावर घालत असतील. त्यामुळे काल रात्री ते राहून पुन्हा तेच त्यांनी मांडणी केली असेल की माझ्यावर अत्याचार होतोय, माझी बदनामी केली जाते, मुद्दाम केली जाते. त्यामुळे ते त्यांना खरंच वाटलं असेल की धनंजय मुंडे कदाचित अतिशय चांगले व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. पण जेव्हा सत्यता कळेल तेव्हा मला नाही वाटत कुठल्याही अँगलनी ते अशी पाठराखण परत कधी करतील, कारण जे सत्य आहे ते सत्यच आहे. दमानियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. आतापर्यंत राज्यामध्ये 2 बळी घेणाऱ्या गुलेनबॅरी सिंड्रोम आजाराचे मुंबईमध्ये 4 रुग्ण आढळले. त्यांच्यावर सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर या रुग्णालयात गेल्या महिन्यामध्ये 12 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसने शिरकाव केला आहे. घाटी रुग्णालयामध्ये आणखी एका जीबीएस बाधिताची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांना जीबीएसची बाधा झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये जीबीएसचे 13 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 5 रुग्ण हे बरे झालेले आहेत.
तर उर्वरित रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि शहरातील अन्य खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा मोहरा बदलणारे, राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट आणि लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचे स्वतंत्र आरोग्य विषयक धोरण बनवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. भविष्यात महाराष्ट्रामध्ये आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुण्यामध्ये मागील वर्षभरात जीबीएसची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं खळबळ माजली. मागील वर्षभरापासून आतापर्यंत जीबीएसचे पुण्यामध्ये 185 रुग्ण आढळलेत. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे निदान करण्यासाठीची एनसीडी चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थोरगाव रुग्णालयामध्ये मोफत केली जाणार आहे. तर या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य विभागानं जीबीएस रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले. यानंतर एक मोठी बातमी आहे. राजकीय वर्तुळातून पुण्याच्या 2 माजी आमदारांनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कसबा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत रासने यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महादेव बाबर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय. मी भेटून आलो तर काही गैर नाही, माझ्या कामासाठीच मी गेलो आणि त्यांनी मला आश्वासन दिलं करतो म्हणून. नाही, चर्चा अशी आहे, ऑपरेशन टायगर सुरू आहे एकनाथ शिंदेच्या सेनेचं. त्याच्यात तुम्ही आहेत, मोकटे असतील, महादेव बाबर असतील, सगळ्यांची नावं चर्चेत येतात, त्याच्या बातम्या होतात. त्यातले पहिले भेटलेले महादेव बाबरांचे भेटलेले फोटो आले, तुम्ही भेटलेले तर जगजाहीरच म्हणजे त्याचे व्हिडिओज आले. मोकट्यांचं अजून माहित नाही नेमकं खरं काय महाराष्ट्राला कळू दे. ना मी शासकीय बंगल्यावर जाऊन भेटलो, मी काय त्यांच्या घरी जाऊन नाही भेटलो, नो पण भेटलो. त्यामुळे माझं काम होतं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला आश्वासन दिलं की करतो काम म्हणून मी गेलो आणि मी पहिल्यांदा फोन करून गेलो. दुसरी चर्चा अशी आहे की तुम्ही मी दाखवतो एकीकडे जाणार दुसरीकडे, मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाणार अशी चर्चा. नेमकं काय ना असं काय नाही, चर्चा नाही. मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही. मी आता भेटलो. काँग्रेसमध्ये खुश आहात की आनंदी येते, एकदम आनंद आहे. काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड. इकडे तिकडे भेटीगाठी कशासाठी? कामाला भेटायचंच नाही का, असं भेटायचं नाही का, भेटत नाही का, असं काय काम करत झालं आता सगळं सांग. महाराष्ट्र उत्सुकता आहे माझ्या ना. कामासाठी गेलतो, वैयक्तिक काम होतं माझं, भेटू. आता दादा नाही भेटणार तुम्ही सांगितलं. दादा तर नेहमीच भेटतात, पण उलट आता बातमी होते कोणाला भेटायचं. पहिले आम्ही कायम भेटायचो एकमेकाला. उलट आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे भेटणं कमी झालं. पण दादांचा माझा बी चांगला विषय आहे. दादांचं का आता आपल्या पुणे जिल्ह्याची भेटवतं लागतं, आता काही कामं असतातच. तुम्ही म्हणता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, मग काँग्रेसच्या आंदोलनात तुम्ही सहभागी नाही, काँग्रेस भवनला जात नाही, मग फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहात की नेमकं चाललंय काय तुमच्या मनात? नाही, मी काँग्रेसमध्ये असतो, काँग्रेसच्या सगळ्या कार्यक्रमाला असतो, जातो येतो. आता सध्या काही घरगुती कामं पेंडिंग आहेत, ती करावी लागतात. बरेच वर्ष आता परिवारातले बी बरंच काम राहून गेले. कुटुंब मोठं आहे, भाऊ आहेत, बहीण आहेत, सगळ्यांसाठी बघावं लागतं. आणि 30 वर्षामध्ये बऱ्यापैकी घरी बघताना आला तर थोडे महिना 2 महिने घरचं लाईनअप केलं तर परत आपण रस्त्यावर आहेच. तर आगामी महापालिका निवडणुका देतात, तुमचे स्वतःचे तुमचं सगळं वार्ड आहे, सगळं परिसर आहे, नेमकं कुठल्या चिन्हावर लढणार? मी आता हाताचा पंजा. नक्की हा, बघू. आता मामा म्हणतात हाताच्या पंजावर लढेल. बघूयात आगामी काळात नेमके ते कुठल्या रस्त्याने जातात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर चंद्रकांत फुंदे यांनी धंगेकर यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यावेळेला त्यांनी आपण काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या पालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्या सुद्धा पंजाबवरच लढणार असं ते म्हणतायत. पण त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शिंदेंची भेट का घेतली असा सवाल उपस्थित होतोय.
तर रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत कसब्यातून, मात्र मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार असल्याची माहिती आहे. राज्यामध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोप वाद सुरू आहेत. नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास मिटलाय, पण नाशिकच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचीच नियुक्ती या पदावर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण खरा तिढा अद्यापही रायगडबाबत आहे. रायगडचं पालकमंत्री पद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये, तर MMR रिजनमध्ये एक तरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. तुषार, काय सांगाल? पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाहीये, पण काही जागांवर एकमत झाल्याचं कळत आहे. नेमकं काय सुरू आहे याविषयी? फरा आपण जर पाहिलं असेल तर प्रामुख्याने नाशिक आणि रायगड या दोन पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपाकडे कायम राहणार आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची फेरनियुक्ती होताना पाहायला मिळणार आहे. मात्र खरा तिढा अद्यापही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत कायम आहे. सध्या रायगडचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी आपल्याला नाराजी व्यक्त केल्यामुळे या पालकमंत्री पदाला स्टे देण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही शिवसेनेची मागणी आहे की रायगडचं पालकमंत्री पद आम्हाला मिळावं. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पालकमंत्री पद सोडायला तयार नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की संपूर्ण MMR रिजन म्हणजेच पालघर, ठाणे, नवी मुंबई, कोकण, रायगड या भागामध्ये आम्हाला कुठेही जर पालकमंत्री पद नसेल तर पक्षाने नेमकं काम करायचं तरी कसं. त्यामुळे रायगड या पालकमंत्री पदाबाबत अद्यापही राष्ट्रवादी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र शिवसेनेचे जे स्थानिक आमदार आहेत, भरत शेठ गोगोले असतील किंवा महेंद्र तोरवे असतील किंवा दळवी असतील, यांची मागणी आहे की आमदारांची संख्या पाहता हे पालकमंत्री पद शिवसेनेला देण्यात यावं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या 3 दिवस दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्याला दिल्लीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आपल्याला रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटताना पाहायला मिळेल. निश्चितच तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. जळगावात नुकसान भरपाई झालेल्या 36,000 हेक्टर क्षेत्राची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करण्यात आली आहे. शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी केली जाते, तर यावल तालुक्यामध्ये सर्वाधिक 67.41% ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील भोरसमध्ये CCI मार्फत कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस खरेदी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडलेत. तर 4,000 क्विंटल कापूस मोजण्याचं शिल्लक आहे. त्यामुळे कापूस ठेवण्यास जागा नसल्यानं तात्पुरती ही खरेदी बंद करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या नीलगुंडा इथं पोलिसांनी घनदाट जंगलामध्ये एका दिवसामध्ये पोलीस स्टेशन सुरू केलं. तब्बल 1500 पोलिसांनी एका दिवसात गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या नीलगुंडामध्ये जाऊन पोलीस ठाणे सुरू केले. त्यामुळे माओवाद्यांच्या सेफ झोनला पोलिसांचा सुरुंग असणार आहे. तर पोलीस स्टेशनमुळे 5 किलोमीटरचा परिसर माओवाद मुक्त होण्यास मदत होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त केलेल्या सदस्यांना केवळ 2 नव्हे तर आतापर्यंत एकूण 6 जणांसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे. डॉक्टर सानप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचं प्रशासनाचं टार्गेट आहे, तर त्यानुसार केमिकल कंपन्या बंद कारखान्यांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्राला महत्त्वाचा समजला जाणाऱ्या विसापूर किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. किल्ल्यावरील विस्तीर्ण पठारावरील गुहा, पाण्याच्या टाक्या आणि पडलेल्या तोफांची पडझड झालेली आहे. त्यामुळे या किल्ल्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. वारंवार नोटिसा बजावून देखील ठाणे जिल्ह्यामध्ये बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे. एकट्या ठाणे शहरात तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
त्यामुळे सरकार खडबडून जागं झालं. जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमच टाळं ठोका असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बेवारस बॅगमध्ये 10 किलोचा गांजा सापडला होता. आता पुन्हा 7 किलो गांजा सापडलाय. एकाच गाडीमध्ये दुसऱ्यांदा गांजा सापडल्यानं खळबळ माजली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये लग्न होत नाही म्हणून एका युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खामगाव शहरातील फाटकपुरा भागामध्ये राहणारा सचिन डंबेकर या 40 वर्षीय युवकानं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मार्गावर बिबट्याचं दर्शन झालं. याच रस्त्यानं जाणाऱ्या वाहन चालकांनी त्या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. बिबट्याला पाहून या रस्त्यानं जाताना नागरिकांची भांबेरी उडाली. जळगावच्या दही गावात 29 वर्षीय विवाहितेचा 5 लाखांसाठी छळ करण्यात आला. पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडण्यात आलं. या प्रकरणी पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1च्या मोठा कोळीवाडा भागालगतच्या महिला शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ही शौचालय बंद पडून आहेत. तर तातडीनं शौचालय दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये मिसळणाऱ्या शेरी नाल्याचा दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पालिका क्षेत्रातील लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रामध्ये पुन्हा मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य संकटात सापडलंय. जळगावात सोन्याच्या दरांना उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे सोन्याचा दर आता 84,000 केलाय. ही दरवाढ शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकेची व्याजदरामध्ये कपात, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमकुवत अशा कारणांमुळे झालेली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्यावर परिणाम दिसून येतोय असं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. संभाजीनगरमध्ये पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी करणारा कुणाल दिलीप बाकलीवाल जामिनावर सुटलेला असला तरी त्याच्या अडचणी संपलेल्या नाहीयेत. क्रांती चौक पोलिसांनी नुकतंच त्याला सहाय्यक आयुक्तांसमोर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हजर केलं होतं. शिवाय अटकेपूर्वीच त्यानं मोबाईलमधील कॉल हिस्ट्री डिलीट केल्याचंही समोर आलंय. पोलीस आता त्याच्या या कृत्याचा हेतू तपासतायत. मार्च एंडला अवघे 2 महिने राहिल्यानं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे. 1 फेब्रुवारीपासून पुढील 2 महिने बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. खारघरमधील बेलपाडा इथं जेवणाचे पैसे न दिल्याच्या वादातून मित्रानंच मित्राची हत्या केली. चिकनचे पैसे देण्यातून झालेल्या वादामधून आरोपी मन्नू आणि जयेश या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मन्नूनं केलेल्या मारहाणीमध्ये जयेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा या आदिवासी गावातील एका विद्यार्थ्यानं कमाल केलेली आहे. तब्बल 1.5 मिनिटात त्यानं 120 तालुक्यांची नावं न थांबता घेऊन दाखवली. त्याच्या या बुद्धिमत्तेचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. गोंदियामध्ये धान खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत खरेदी सुरू राहणार आहे. नोंदणीमध्ये वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारच्या या निर्णयानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 जणांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. नागरिकांनी पाठलाग केला पण चोरट्यांनी पळ काढल्यानं त्यांना पकडण्यात अपयश आलं. ऊस सोडल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेले पाचट शेतात जळाल्यानं शेतजमिनीचं नुकसान होतं. त्यामुळे पाचट शेतात जाळू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिल्यानंतरही मंचरमधील शेतकऱ्यांकडून शेतातच पाचट जाळलं जातंय. पुण्यानंतर आता नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढलेले आहे. नागपुरातील जीबीएस बाधितांची संख्या 8 वर पोहोचली आहे. तर नागपूर शहरामध्ये 5 रुग्णांची नोंद झाली. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 2 वाघ आहेत. पण आता विदर्भातील 2 वाघिणींची प्रकल्पामध्ये प्रतीक्षा आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय. केंद्राकडून मंजुरी मिळताच वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रवाना केलं जाईल. समृद्धी महामार्गावर अद्यापही प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांसह इतर मूलभूत सुविधा नाहीयेत. या गोष्टीवरून न्यायालयानं संताप व्यक्त केला. मूलभूत सुविधा न दिल्यास निविदा प्रक्रियेच्या मुळाशी जाण्यास संकोच करणार नाही अशा शब्दात न्यायालयानं प्राधिकरणाला तंबी दिली. नागपूरसह विदर्भातील विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.
वर्षभरात 11,869 विमानांचं नागपूर विमानतळावर लँडिंग झालं. यामध्ये 906 खासगी विमानं आणि 547 हेलिकॉप्टरचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये नाशिक प्रादेशिक परिवहन विभागानं गेल्या वर्षामध्ये 440 कोटी 2,55,000 महसूल जमा केलाय. सर्वाधिक महसूल मोटार वाहन कर रूपातून आलेला आहे. देशभरामध्ये डिजिटल पेमेंटमध्ये 11.11% वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती आरबीआयनं दिली आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेमेंट कामगिरीमध्ये सुधारणा झाल्यामुळे ही वाढ झाल्याचं आरबीआयनं म्हटलंय. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी 2018 मध्ये त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप केला होता. या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 दिवसाच्या गैरहजेरीपोटी 3 दिवसांचं वेतन गमवावं लागण्याची शक्यता आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये मेट्रोची कामं मोठ्या वेगात सुरू आहेत. अशातच मुंबईतील चेंबूर इथं मेट्रो ट्रॅकसाठी बांधण्यात येणारा पिलर एका रहिवासी इमारतीवर कोसळलाय. मेट्रो पिलरचं बांधकाम सुरू असतानाच ही घटना घडली. जवळपास 20 फूट लांब सळ्या रहिवासी इमारतीवर कोसळल्या आणि रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असताना कॉन्क्रीटमध्ये असणाऱ्या सळ्यांचं काम थेट चेंबूरच्या सुमन नगर भागातील एका रहिवासी सोसायटीवर कोसळलं. सॅन ट्रॉम्ब्रे रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रोडवर ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 20 फूट लोखंडी सळ्या टाकून उभं केलेलं काम थेट इमारतीवर पडलं. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पुण्यात बदलत्या हवामानाचा फटका ऊस क्षेत्राला बसलेला आहे. यावर्षीच्या गाळप हंगामावर त्याचा परिणाम झालाय. यावर्षी जवळपास 83 लाख टन ऊसाचं गाळप कमी झालंय. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 108 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन कमी झालंय. राज्यात गुरुवारी 1,07,113 क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यामध्ये 49,588 क्विंटल लाल तर 18,224 क्विंटल लोकल आणि 3 क्विंटल नंबर 1,680 क्विंटल पांढरा, त्याचबरोबर 20,700 क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याला येवला बाजारामध्ये कमीत कमी 400 तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. बदलापुरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. बदलापूरच्या राजाची आज मोठ्या वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि विविध रंगांची उधळण करण्यात आली. या परिसरातील गणेशोत्सवाला 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये आज महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे. पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाला 5 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे.